रेशमी आहे ना, त्यांनी पुण्यात घर घेतलं. अरे वा, छान. त्यात काय छान, माझ्या बरोबरच्या सगळ्या मैत्रिणींचे घर झाले, आपले कधी होईल? आणि ती बाजूची रेवा, त्यांनी सुद्धा कार घेतली. पण तुला माहित आहे ना यार, रोज किती उशीर होतो बरं मला काय माहिती नाही, ज्याला वेळ द्यायचा असतो ना तो बरोबर वेळ देतो. तुम्ही माझ्यासाठी स्पेशल काहीच करत नाही. बरं, हे मला सगळं माहिती आहे, सर्व मान्य आहे. पण मला एक गोष्ट सांग की माझं वय 29 आहे, जो तू ज्यांच्याशी कंपॅरिझन करते त्यांचं 40 वय आहे. आणि मला थोडा तर वेळ दे, सर्व व्यवस्थित होईल ना. तू मागचं सर्व विसरली का? ज्यावेळेस मी तुझा बड्डे केला होता, तुला माहीत नसेल मी 3 महिने त्यासाठी पैसे साचवले, तुझा बड्डे केला, कारण तुला स्पेशल फील व्हावं म्हणून. आणि तू मला बोलली पण की मला स्पेशल फील झालेलं म्हणून. आणि मला हे सांगायचं नाही, पण नाही का एक गोष्ट मी तुला आवर्जून सांगतो की ज्यावेळेस तू आजारी होती ना, त्यावेळेस मला खूप टेन्शन आलं होतं. आणि मी कुठे कुठे ते 4 व्हीलरसाठी फिरलो की तिथून तुला काही त्रास नाही झाला पाहिजे, आपण 4 व्हीलरमध्ये जाऊ. माझ्याकडे पैसे नव्हते त्यावेळेस, मला जाणवलं नको. पण मी तरी पण काहीतरी ॲडजस्टमेंट करून तुला 4 व्हीलरमध्ये नेलं. आणि त्या हॉस्पिटलचा किती खर्च झाला यार. त्यानंतर EMI, काहीच पैसे उरले नाही. 3 दिवसात सगळे पैसे गेले. मला सर्व मान्य आहे की मी आत्ता माझ्याकडे नाही आहे, पण एक गोष्ट खरं सांगतो मी तुला, आत्ता जरी माझ्याकडे काही नसेल ना, तरी प्रामाणिक प्रेम तुझ्यावर मी केलेली आहे. मान्य आहे मला, मी नाही का रोज फिरायला घेऊन नाही जाऊ शकत तुला, इंस्टाग्रामवरती पोस्ट नाही टाकत, कारण मला तुझ्याबरोबर मुवमेंट शेअर करायचे असते, मुवमेंट जगायचे असते. पण तू यार असं कंपॅरिझन करते ना, मला खूप वाईट वाटतं यार. असं वाटतं की यार मी काहीच केलं नाही म्हणून. सॉरी हो, मला माफ करा. मला कळलंय की माझा नवरा परफेक्ट नाही, पण माझ्यासाठी जगणारा आहे. आणि मी परत एकदा म्हणते की मी खूप लकी आहे. आपल्या नात्यातला गोडवा असा शब्द न बोलता